नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सत्र 2026-27 करिता वर्ग 11वीची ऑनलाईन प्रोसिजर दिनांक 10 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली आहे. प्रोसिजर सुरू झाली याचा अर्थ ॲडमिशनला सुरुवात झाली असं समजू नये. मागल्या वर्षीपासून आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11वीच्या ॲडमिशन्स या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आहेत आणि या ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन करण्याकरता प्रवेश निश्चित करण्याकरता आपल्याला आपले इन्स्ट्रक्शन हे ऑनलाईन फिलअप करणं आवश्यक आहे. तर त्याचा जो पार्ट 1 आहे तो पार्ट 1 सध्या आजपासून सुरू झालेला आहे. त्याकरिता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीमध्ये अडचण येत असते किंवा तो फॉर्म कसा भरायचा हे त्यांना माहिती नसेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तो भाग बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गुगल क्रोमला ओपन करून या ठिकाणी ऑनलाईन ॲडमिशनकरिता जी साईट वापरली जाते त्या साईटचं नाव आहे myfyjcadmissions.in. या साईटला क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला लक्ष द्यायचं आहे की या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशनची एक बटन आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही माहिती फिलअप करायची आहे. ही माहिती फिलअप करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते महत्त्वाचं आहे. इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना ॲप्लिकंट 10th स्कूल एरिया म्हणजे तो महाराष्ट्राचा आहे की महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे याच्यासाठी आपण पहिल्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस तो फ्रेशर आहे, रिपीटर आहे की प्रिव्हियस इयरला पास झालेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. फ्रेशर असेल, सध्या तरी फ्रेशरसाठीच रजिस्ट्रेशन सुरू आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी फ्रेशर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड त्यांनी कोणत्या बोर्डमधून परीक्षा दिलेली आहे त्यासाठी इथे ऑप्शन पण आपल्याला दिलेले आहे. SSC, CBSE, ICSE, IB अशा प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहे. तर आपण या ठिकाणी SSC बोर्डला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जर SSC बोर्डचे असेल तर CBSE असेल तर त्याने CBSEला क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर त्याचे 10वीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला भरावी लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे एक्झामिनेशन डिटेल, 10th एक्झामिनेशन डिटेल. या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे नंबर, जो तुमचा बोर्डचा नंबर असेल जो J पासून सुरू होतो तो. त्यानंतर मदर नेम, या ठिकाणी मदर नेम दिलेला आहे. जे मदर नेम असेल ते जसंच्या तसं या ठिकाणी फिलअप करायचं. ते एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल एक व्हेरीफाय नंबर एक बटन आहे. जसं की मी या ठिकाणी आता मी काही टाकलं नसल्यामुळे ती बटन इनॅक्टिव्ह आहे. मी या ठिकाणी एक नंबर तुम्हाला इन्सर्ट करून टाकतो आहे तो फक्त तुमच्या माहितीकरिता. आता या ठिकाणी बघा हा नंबर टाकल्यानंतर इथे मदर नेम जर आपण एंटर केलं तर ही बटन एक ॲक्टिव्ह होऊन जाते. या बटनला व्हेरीफाय केल्यानंतर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दाखवते आणि ती तुम्हाला समोर त्या ठिकाणी प्रोसिजर करायची आहे. ही केल्यानंतर तुम्हाला इथे मंथ ऑफ एक्झामिनेशन फिलअप करायचं आहे. ते असायला पाहिजे मार्च. या मार्चला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा सीट नंबर आणि मदर नेम व्हेरीफाय केल्यानंतर जर ही ग्रीन कलरमध्ये बटन आली किंवा ती इन्स्ट्रक्शन मॅच झाली तर तुम्हाला कन्फर्म करायसाठी एक डायलॉग बॉक्स येईल या ठिकाणी, जो तुम्हाला त्या ठिकाणी ॲटोमॅटिक इन्फॉर्मेशन फिलअप करायला अलाव करतं. जसं मी तुम्हाला या ठिकाणी एंटर करून दाखवतो बघा, J119415. आता ही मी व्हेरीफाय करतो आहे बघा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ते एक डायलॉग बॉक्स त्याला यस आणि करेक्ट करायचं आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी मार्च फिलअप करायचं आहे. नंतर बाकी इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी फिलअप झालेले दिसून येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर फिल करायचा आहे. जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो. सिक्युरिटी क्वेश्चन हा सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तो सिक्युरिटी क्वेश्चनचा मदत घेऊनच आपल्याला पासवर्ड फॉरगट करता येतो. म्हणून सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करताना
आपल्या ग्रँडफादरचं नाव घ्यायचं आणि इथे त्यांच्या नावाचं फक्त पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटलमध्ये एंटर करायचं, जेणेकरून तुम्ही ते विसरणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड एंटर करायचा आहे. जसं की आता मला जर पासवर्ड ठेवायचा असेल, मी या ठिकाणी rahul@1234 एंटर करतो आणि तोच पासवर्ड तुम्हाला समोरच्या टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. मी इथे पण तो टाईप करतो 1234. आता दोन्हीही पासवर्ड बरोबर आहे का हे मला चेक जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बटन दिलेली आहे, या आय बटनचा वापर करून तुम्ही ते चेक करू शकता की आपण एंटर केलेले पासवर्ड सारखे आहे का. हे सारखं झाल्यानंतर या बटनला इथनं रिमूव्ह करून टाकायचं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे. हा जो कॅप्चा आहे हा केस सेन्सिटिव्ह आहे. जे तुम्हाला लेटर या ठिकाणी दिसत आहे ते जसंच्या तसे या ठिकाणी टाईप करायचे. स्मॉल लेटर असेल तर स्मॉल, कॅपिटल असेल तर कॅपिटल आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. आता रजिस्ट्रेशन करताना पूर्ण बरोबर लिहिले आहे की मी JXJZN पाहिजे मला, म्हणून मी या ठिकाणी N लिहिलं. जसंही मी माझा कॅप्चा बरोबर लिहिला तर इथे रजिस्ट्रेशनची एक बटन आली आहे. याला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनचा एक मेसेज तुम्हाला येईल, ज्याच्यावर तुमचा ID लिहिलेला असेल आणि पासवर्ड तुमचा या ठिकाणी तुम्ही जो लिहिता तो वाला तुम्हाला यूज करायचा आहे. तर त्या ID आणि पासवर्ड जो तुम्ही या ठिकाणी टाकलेला असेल त्या पासवर्डचा वापर करून तुम्ही लॉग इन करू शकता. मग आता लॉग इन कसं करायचं तर बघा, या ठिकाणी मी पुन्हा त्या वेबसाईटला व्हिजिट करतो, जी आपली वेबसाईट आहे FYJC ही जी आपली साईट आहे त्या साईटला जायचं आणि या साईटवर गेल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन बटनला आता क्लिक करायचं. या लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर जो तुमचा ID बनलेला होता तो ID या ठिकाणी एंटर करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पासवर्ड कॅप्चा एंटर करून इथे लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इकडे बघा लेफ्ट साईडला इन्स्ट्रक्शन दाखवलेली असते आणि आता तुम्हाला या ठिकाणी पार्ट 1 फिल करायचा असतो. या पार्ट 1 मध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन डिटेल दिलेलं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतं. याबद्दलचा पुन्हा सेकंडवाला व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी सादर करणार. धन्यवाद.